या इथे बघा झणझणीत मिसळपावचा आज बेत आखलेला. बाजाराच्या दिवशी मिसळपाव करायला अगदी सोपी जाते, कारण या ठिकाणी आपल्याला चपात्या लाटायला लागत नाही. आयते आपले पाव असतात, त्यामुळे फक्त मिसळची रस्सा भाजी बनवली की आपले काम बऱ्यापैकी वाचते. म्हणून आज बाजाराच्या दिवशी मी मिसळपाव बनवायचे ठरवले. बाजार असला की त्या दिवशी भाजी आणायला गेले की खूपच कंटाळा येतो येऊन स्वयंपाक करायला. मग त्या दिवशी पटकन अशी होणारी मिसळपाव ही रेसिपी करून मी टाकते. बाजारात दिवशी ठरलेला आमचा मेनू असतो तो म्हणजे मिसळच पाव. रेसिपीला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी मंडळी. आता मिसळपावमध्ये रस्सा तयार करण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी मटकी स्वच्छ निवडून घ्यायची. 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये 2 ग्लास पाणी ओतून घ्यायचं. पाणी ओतून घेतल्यानंतर त्यामध्ये हिंगपूड आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता कुकरला याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. पटकन ही मटकी शिजावी यासाठी मी आता कुकरला याच्या 2 शिट्ट्या काढून घेते. कुकरला 2 शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण रश्श्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. 1 मध्यम आकाराचा टमाटर बारीक कट करून घेतलेला आहे. 1 कांदा कट करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी 2 चमचे खोबरे घेतलेले आहे. या ठिकाणी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि पाव इंच या ठिकाणी मी आलं घेतलेलं आहे. सुरुवातीला या ठिकाणी आता आपण मसाले भाजून घेऊया. खोबरं, आलं, लसूण भाजून घेतल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण टमाटर आणि कांदाही भाजून घेणार आहोत. हे सर्व मसाले थंड करून आपण मिक्सरमधून वाटण करून घेणार आहोत. तर्रीदार रस्सा तयार करण्यासाठी या ठिकाणी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. लगेच आपण वाटण करून घेतलेला बारीक जी ग्रेव्ही आहे ती घालून घेणार आहोत. जर तुम्हाला या ठिकाणी जास्त तर्रीदार आणि कलरफुल जर तळली हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही तेलामध्ये चटणी घालून नंतर हे मसाले परतले तरी चालेल. पण या ठिकाणी तर्रीदार आम्ही जास्त मसाले खात नाही, यासाठी मी सुरुवातीला कढीपत्ता नंतर जे आपण ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे ती घालणार आहोत. थोडीशी परतली की यामध्ये लाल तिखट घालून आपण चांगले परतून घेणार आहोत. जर तुम्हाला तर्रीदार रस्सा बनवायचा असेल तर सुरुवातीलाच तुम्ही लाल तिखट घाला. कुकर थंड झालेला आहे. झाकण काढूया. मटकीही शिजली गेलेली आहे आणि ग्रेव्हीलाही मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेली मटकी घालून घ्यायची आहे. 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकून ठेवून 2 ते 3 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटानंतर बघा आपल्या या मटकीच्या भाजीला किती मस्तपैकी कलर आलेला आहे आणि ही मटकीची भाजी आपली चांगली उकळली गेलेली आहे. अगदी तर्रीदार या ठिकाणी मटकीचे रस्सा भाजी म्हणून तयार झालेली आहे. जर तुम्हाला जास्त पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये 1 ग्लास एक्स्ट्रा पाणी ओतून घेऊ शकता आणि तर्रीदार अगदी कटाची भाजी हवी असेल तर तेलामध्ये तुम्ही लाल तिखट टाका. त्यामुळे आपल्या या रस्सा भाजीला खूपच छान तर्री येते. आता या ठिकाणी आमच्या घरामध्ये तर्रीचे जास्त पदार्थ खाल्ले जात नाहीत, यासाठी मी मसाला टाकल्यानंतर लाल तिखट टाकलेले, त्यामुळे इतपतच माझी तर्री बनली गेलेली आहे. आता प्लेटमध्ये आपण सुरुवातीला फरसाणा घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण तयार केलेला जी मटकीचा रस्सा भाजी आहे ती घालून घेणार आहोत. त्यावरती थोडीशी शेव आणि कोथिंबीर भुरभुरायची आहे. तसेच आपण लिंबू पिळून हा मिसळपाव आपण पावाच्या लादीबरोबर खाऊ शकतो. मस्तपैकी हा पटकन होणारा बेत बाजारात दिवशी किंवा एखाद्या पार्टीसाठीही तुम्ही करू शकता किंवा झटपट आपल्याला जर कुठे बाहेर जायचं असेल तर मिसळपाव पटकन तयार होते आणि जास्त याला वेळ लागत नाही आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आशा करते आजची ही माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.